गावात उठलात का? ऐक ना, हाँ मला ना आज इतकं मस्त स्वप्न पडलं ना. मी असं लेदरचं जॅकेट घातलं होतं आणि शूजला लेस बांधली, गाडीला गिअर टाकलं आणि इतकी साठ गाडी चालवली ना. मला एकदम लायसन्सच मिळाला. काय करतोय? कौतुकच नाही बाबा माझं. ऐक ना, मला मिठी मार ना फोन मध्ये. वेळेत आलीस तर खरी खुरी देईन. आणि आज काय प्रॅक्टिस नाही का? उद्या लायसन्सची एक्झाम आहे ना तुझी. अरे मला येते गाडी चालवता, माहित नाही मी लय भारी गाडी चालवली, लय भारी म्हणजे एकदम सुरस्त टॅक. खरंच चांगली चालवत होते यार गाडी. ते स्वप्न होतं ना. काहीतरी झालंय आज गाडीला, गाडी बिघडलीये. ते ऑन करायला लागेल चावी. ऑफकोर्स. हां चलो लेट्स गो. हँडब्रेक. हँडब्रेक मग करतीये ना, माहितीये मला. नाही हे नाही, मी करतीये. मी हात लावू नकोस. मी हे होतंय ते मी लास्ट टाइम केलं होतं. तू सूचना किती करतोस यार. माहितीये मला. मी आता पहिलाच गिअर टाकते, मग ब्रेक दाबून मग क्लच दाबणार आहे आणि मग ऍक्सेल. मला माहितीये, मला येते गाडी. ओके, मी शिकलीये. चला त्यांना जाऊ दे. चला मग. ए बाई ए, काय करते अगं तू? जरा निवांत चालव की. उद्या शिर्डीला न्यायची आहे गाडी यार. इथंच देवदर्शन घडवतीस वाटायले तू. ताई माझं पोट आहे का या गाडीवर? रोकडे तरी समजून घे ना. नाही नाही, मी समजून घेऊ शकत नाही. मी तुझा बॉयफ्रेंड नाही ना. तू आहे तुझा बॉयफ्रेंड. मी तुझा नुसताच फ्रेंड आहे.
त्याला सांग. तो जो आहे ना माझा बॉयफ्रेंड, तो मला खूप डॉमिनेट करतो, म्हणून मला गाडी चालवता येत नाही. मी हो तूच. तू ना असं इथे बसून मला सूचना देतोस, मग मला टेन्शन येतं, मग मला नाही चालवता येत गाडी. तू जा डिस्पेन्सरीत. थँक्स. मला तसंही जायचं होतं. हा जा तू डिस्पेन्सरीत जा, पेशंटला तपास. मला आहेत माझे मित्र इकडे. ओके. खरंच गेला यार. येस, माझंच करेक्ट आहे. मला ना आता कळलंय, माझं ठरलंय, सौमित्रच मला डॉमिनेट करतो. म्हणजे काही माणसं असतात ना जी काही बोलत नाहीत बघ, पण तरी सुद्धा त्यांच्या मनातले विचार आपल्याला ऐकू येतात. घाणेरडे, सडके, निगेटिव्ह विचार. मला ना फार राग येतो अशा लोकांचा, खरंच. सॉरी आदिल सॉरी यार, मला तुला नव्हतं असं म्हणायचं. तुझं वेगळं यार, म्हणजे तुला कसं बोलताच येत नाही. म्हणजे सौमित्राला कसं बोलता येतं ना, आणि तरी तो बोल. अरे यार, मला सौमित्रमुळे मला गाडी चालवता येत नाही यार. अरे मी तुमच्याशी बोलते, तुम्ही शांत का आहात? बोला ना काहीतरी. ट्रीज. हा हा हाय. मुळात गाडी चालवणं ही एक कला आहे, आणि ती जर संपादन करायची असेल तर प्रयत्नांची शिकस्तही करायलाच हवी. ऋतू त्यातही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर झाली होती. ऋतू थँक्स डार्लिंग. पण शिकस्त मीन्स पराकाष्ठा, हार्डवर्क, खूप हार्डवर्क. ओके. मी सगळं का बोलतोय? हा, मुळात तुला लायसन्स हवंय का? म्हणजे तुला खरंच गाडी शिकायची आहे की ऍज युजल तुझं नवीन फॅड? काय फॅड? एक मिनिट, मी काहीतरी सिरियसली बोलते, तर मला कोणी सिरियसली घेतच नाहीये. बिकॉज तुला असं रॅन्डम काहीतरी शिकावंसं वाटतं जे टेम्पररी असतं ना. म्हणजे हा, इटालियन फूडचा क्लास लावला होतास तू. बॉलिवूड डान्स, पॉटरी, कॅलिग्राफी, देन पणती पेंटिंग, लॉन टेनिस. एक्झॅक्टली. आणि जिम तर तिने 5-6 वेळा लावून तशीच सोडून दिली. एक मिनिट, 5 वेळा नाही, 4 वेळा. 5व्यांदा ते म्हणले की 8 दिवस रेग्युलरली या, मग फी भरा. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. मला फक्त एवढंच सांगा की माझ्यासोबत गाडीत कोणी बसणार आहे की नाही. गाईज, मला तुम्हाला सगळ्यांना एक खूप खूप मोठं सिक्रेट सांगायचंय. आली. ऍक्च्युली खूप सॅड न्यूज आहे. म्हणजे नक्कीच खूप वाईट बातमी आहे. तुम्हाला ती निशा माहितीये का, सिरियल मध्ये काम करणारी? शी इज माय फेवरेट. आय नो. तिचं आणि त्या रोहनचं ब्रेकअप झालं ग. व्हॉट?
आणि कारण काय असेल ऋतू? तो तिला गाडी चालवताना सूचना करतो. ए मला एक सांग, तू आता मुद्दाम असं करतेस का तू अशीच आहेस? हं? अय्या? काय बोलत होतात का? मी तू सॉरी ग. हे काय बोलत होता? त्या ड्रायव्हिंग लायसन्सची एक्झाम आहे ना. एवढंच ना? मी तुला कशाला पाहिजे ड्रायव्हिंगचं लायसन्स? टू व्हीलर बेस्ट पडते माहितीये का? हे बघ मला सांग, मी तू त्या पेठा बिठांमधनं चालवायला जाणारच का कार? फार अवघड असतं, मी नसते का शिकले? एक मिनिट. थेअरी इज इनफ. मला प्रॅक्टिकल हवंय. मला मला पटकन सगळ्यांनी सांगा की माझ्यासोबत कोणी गाडीत बसणार आहे की नाही. कोणीतरी फसेल मी तू. सगळे निघून काय गेले अरे? ते मागच्या वेळी उगाच पॅनिक झालो मी. ते कॉन्स्टिपेशनच निघाला. काय म्हणलेलं तुम्हाला? हा, पण आता ओके. ओके म्हणजे आता नवीन प्रॉब्लेम चालू झालाय. काय झालं? काय होतं की आता रोज सकाळी उठल्यानंतर बायको मला चहा देते. म्हणजे वर्षानुवर्ष उठल्या उठल्या पहिल्यांदाच चहा. तर आता चहा घेतला रे घेतला की पोटात गेल्यानंतर असं जरा जळजळल्यासारखं होतं. आणि असं नुसतं जरी हात जरी लावला ना मी असा, तरी असं असा ढेकर येतो. आणि मग जरा हा काय? असाच साधारण आवाज येतो. मग तुम्ही एकदा सरांना दाखवता का? सरांना नको नको. हो, सरांपाशी काय होतं माहिती ना, सरांशी काही बोलायला गेलं तर ते इतकं बोलतात ना की मग आपलं बोलणं राहून जातं. ते ओरडतातच ना, काळजी घेते तब्येतीची म्हणून. मग मला वाटतं की हे काय ऍसिडिटी आहे. ऍसिडिटीमुळे होतंय सगळं. एनिवे मी गोळ्या देतोच, पण मला सांगा तुम्ही पाणी किती पिता? पाणी तसं खूप पितो मी. पाणी भरपूर पितो. मला भरपूर घाम येतो. भरपूर वेळा मी टॉयलेटला जातो. आणि माझं सेक्स लाईफ अगदी उत्तम आहे डॉक्टर. नाही मग अगदी खरोखर उत्तम आहे. उत्तम. हो ठीक आहे. पण माझा मुद्दा आता ऍसिडिटीचा आहे. त्या ऍसिडिटीमुळे हे सगळं होतंय. तर मला सांगा, चहाच्या आधी तुम्ही काही खाता? नाही नाही. मग इथेच चुकतंय. चहाच्या आधी काहीतरी खात चला. नाही पण डॉक्टर म्हणजे आता एवढी वर्ष चहा घेतो ना, कुठलं कुठलं एकदम असं सांगितलं तर बायको म्हणेल काय डॉक्टरांना भेटून वय झालं काय तुमचं? काय वय काय आहे तुमचं? वय म्हणजे आता आय हॅव जस्ट क्रॉस्ड 40. 40? आणि आजकालचं 40 म्हणजे काय जस्ट 20च असतं ना. त्यामुळे तसं काही हे नाही आहे. हा ते काय? घ्या घ्या. नाही काही महत्वाचं नाही, बोला तुम्ही. डॉक्टर, बिनमहत्वाचं काहीही नसतं. आता आपल्याला वाटतं की ऍसिडिटी आहे, पण हे कदाचित हार्टमध्ये ब्लॉकेज पण असू शकतं ना. अहो नाही, मी वाचलंय ना की ते फायब्रॉइड असू शकतं किंवा आणखीन काहीतरी ते असूच शकतं ना. तुम्ही कशाला वाचन? असं काही नसतं. मुळात मला वाटतं की एवढं सिरियस काही नाहीये यात. हा अहो नाही डॉक्टर, मी तुम्हाला सांगतो, नातं आणि आजार यांची लास्ट स्टेज काही सांगून येत नाही. सत्य या. दोन. सौमी, ह्याला काय अर्थ आहे यार? माझ्याबरोबर गाडीत बसायला कोणीच तयार नाहीये. म्हणजे? नाही. ठीक आहे. तू पण तिथेच बस. मला कुणाचीच गरज नाहीये. फाईन. हा फाईन. इट्स फाईन. इट्स ओके. सिरियस आहे? म्हणजे उद्याच्या टेस्टवर सगळं अवलंबून आहे. ऑल द टेस्ट. आय मीन ऑल द बेस्ट. कमॉन गाईज, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, रोकड्याची गाडी जरी ठोकलीस ना तरी माझी देईन ना मी तुला गाडी. इन्शुरन्स क्लेम करायचा आहे आमच्या गाडीचा. सो ठीक आहे ना, मग एक काम कर, हिचीच गाडी घेऊन जा ना. म्हणजे इन्शुरन्स क्लेम केलेला आहे ना, ठोकलीस तरी काही प्रॉब्लेम होणार नाही. कसं आहे, क्लायंटला सांगितलं ना तिकडे शिर्डीची गाडी बुक आहे आपली, नाहीतर आपण काय बोललोच नसतो ना. आपण म्हणलं असतं घेऊन जा डायरेक्ट. काय बट
माय कार इज नॉट अवेलेबल हिअर राईट नाऊ सो यू हॅव टू म्हणजे तुला तुझी गाडी द्यावीच लागणार तिला आता. मुळात गाडी वेग याचा संबंध कशाशी आहे? कशाशी? तर मी म्हणीन मानवी जीवनाच्या सभ्यतेशी उत्क्रांतीशीच त्याचा थेट संबंध आहे. बरोबर आहे तुझं. म्हणजे गाडी चालवू नको असं म्हणला, गाडी ठोकली तर उत्क्रांती होणार नाही ना असं म्हणतो तो. नाही चालवावी माझं एकच तुम्ही सगळे गप्पा बसा. तुम्हाला बकरा मिळाला की तुम्ही चालू होता लगेच. हे बघ मी तू माझं ऐक, तुला जमणार आहे, तुला नक्की जमणार आहे गाडी. आणि समज नाही जमली, तिसऱ्यांदा फेल झालीस तरी काही प्रॉब्लेम नाही. कारण ट्रॅफिक मध्ये कार नाही काढतायत. सो तू चिल राहा. पण येते उद्या येईल असं मी एवढंच म्हणते की तुला जमणार आहे. अरे यार बस, मला कोणी नकोय माझ्या बरोबर, मला कोणाची गरज नाहीये. आदिल येईल माझ्या बरोबर. आदिल ओके आदू तू जा. हा आम्ही जातो. चला जरा सांभाळ ना, गाडी शिर्डीला चालली. जा तुम्ही. ऑल द बेस्ट. आदिल, आज प्रथमच मला खेद होतोय तुला बोलता येत नाही याचा. ऑल द बेस्ट. थँक्स आदिल. आदिल, अरे आदिल, नाही आदिल, आदिल. तुला गाडी येते आणि आता तू एकटी चालवणार आहेस, कळलं? तू एकटी असलीस की कॉन्फिडंट असतेस, माहितीये ना? यावेळी बरी चालवलीस गाडी. पार्किंगला गे. हा, बरी चालवली गाडी म्हणजे भारी चालवली गाडी. तर मीच पाहिजे होतं हे ऐकायला. मीच पाहिजे होतं यार. मागे मागे मग ऐकून नाही.